आणि आता इतरही राजकीय घडामोडी। संजय राऊतांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर घणाघाती टीका केली। देवेंद्र फडणवीस हे संघाच्या विचारांचे आहेत, पण त्यांनी आजपर्यंत कोणती संस्कृती कोणते नीती नियम पाळलेत असा सवाल राऊतांनी उपस्थित करत टीका केली। राऊतांच्या टीकेचा भाजपकडून समाचार घेण्यात आला। संघ काय आहे हे सर्व देशाला माहिती आहे असा टोला महाजनांनी राऊतांना लगावला। दुसरीकडे राऊतांची संघावर बोलण्याची पात्रता आहे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तुम्ही तुमची पात्रता ओळखून बोला असा इशाराही महाजन यांनी राऊतांना दिला। ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांच्या टोळीनं, ज्या टोळीचा भारतीय जनता पक्ष आणि संघ विचाराशी काही संबंध नाही, मी त्या लफंग्यांची नावं घेऊ इच्छित नाही की त्यांच्यावर असतात। संघाला फार मोठी परंपरा आहे हे आम्ही मानतो, पण ज्या पद्धतीनं अशा या लफंग्यांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे दळभद्री घाणेरडं गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं, त्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगतोय। महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहेत। म्हणजे संजय राऊतांची पात्रता आहे का संघावर बोलायची? तुमची पात्रता आहे का तरी तपासून बघा ना। संघ काय संपूर्ण देशाला माहिती आहे, संघाचं कार्य काय हे संपूर्ण देशाला त्या ठिकाणी माहिती आहे, आणि म्हणून संजय राऊत तुमच्या सर्टिफिकेटची संघाला गरज नाही आहे। आपण आपली पात्रता ओळखूनच बोला ना, आपण आपली पात्रता ओळखून बोला। आणि म्हणून तुम्ही कृपा करून संघावर अजिबात बोलू नका असं मला त्यांना अगदी आग्रहाचं सांगणं आहे। त्यांना सगळ्या दूर उठता बसता देवेंद्रजी दिसत आहेत, त्यांना माहिती आहे एकच माणूस असा आहे राज्यामध्ये की हा आपल्याला पुढे उडणार आहे, आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवून देवेंद्रजीला टार्गेट करायचं, रोज त्यांच्यावर घाणेरडं असं बोलायचं, वाटेल तशा अपशब्दाचा वापर करायचा, हे जाणीवपूर्वक चाललेलं आहे। दुसरीकडे ठाकरेंनी काल टीका केली नाही तर तलवार उपसली असल्याचा टोला राऊतांनी लगावला। यावर आता गिरीश महाजन यांनीही पलटवार केला। माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली नाही तर तलवार उपसली आणि घाव घातला। देवेंद्र फडणवीस सुद्धा संघ विचाराचेच आहेत ना, पण या संघ विचाराच्या माणसानं कोणती संस्कृती महाराष्ट्रात पाळली, कोणती नीती कोणती नियम पाळले, उद्धवजीने जे काल सांगितलं तो संताप समजून घेतला पाहिजे। उद्धवजी म्हटले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहणार, त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही, तू हा वापरला। तू राहशील किंवा मी राहशील, पण आम्ही म्हणतो आम्हीच राहू ते जातील। आता लढाई तलवारीची बंदुकीची नाहीये म्हणा, आता तलवारीची लढाई नाही, बंदुकीची लढाई नाही, आता मतांची लढाई आहे। म्हणजे एकदम बेडकाचा बैल कधी होत नाही हे लक्षात ठेवा। बेडूक किती फुगला तर तो त्याची लिमिट आहे फुगायचं, तो काही बैल होतो का मोठा? तशातला प्रकार यांचा चाललेला आहे। आणि मग मला असं वाटतं की आपण बोलताना थोडं तारतम्य ठेवलं पाहिजे। आम्हाला तुमच्याविषयी असं एक शब्द बोलता येणार नाही, आम्ही बोलणार नाही, ती आमची संस्कृती नाही आहे। घोडा मैदान पुरा समोर आहे ना, तुम्ही निवडणुकीमध्ये या, पण जरा सुसंस्कृत पद्धतीने सगळं इलेक्शन लढा, व्यवस्थित इलेक्शन लढा, नीट बोला, व्यवस्थित बोला। महाराष्ट्राच्या जनतेला हे अपेक्षित नाही आहे। खासदार संजय राऊत यांनी आज महायुतीवर तुफान निशाणा साधला। दरम्यान शिवसेनेने विधानसभा निवडणुकीआधी महिला वोट बँकसाठी आखलेल्या नव्या योजनेवरही संजय राऊतांनी टीका केली आहे। ताईमाई अक्का या मिशनवर संजय राऊतांनी खोचक टोला लगावला। विधानसभेसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने ताई माई अक्का हे अभियान सुरू करण्यात आलं। करा ना, आता असं की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात लोक, ताई माई अक्का माझा पक्ष का असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही, ते त्यांचा अपमान। त्यांना आता एक आधार मिळालेला आहे, प्रतिष्ठा मिळाली।